आतापर्यंत आपला संप्रदाय दुसऱ्याला मिळालेला नाही. तू होतोस विष्णू, मी आहे शिव. तुम्ही आता बघा, तुम्ही अभंग करू आपला पुरा. आदिनाथ उमा बीज प्रगट झाले, मच्छिंद्राला आदले, मच्छिंद्र विष्णू, मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष बोलला घेणी प्रती, घेणी प्रसादे निवृत्ती जातात. बघा, महादेव विष्णू, महादेव निवृत्ती राहापासून ज्ञानोबा आहे विष्णूच. दुसऱ्याला मिळाले नाही, दुसऱ्याला देता येईल. दादा, आईनं ज्या वेळेला ध्यान प्राचित घ्यायला गेलो तेव्हा तुम्हाला काही सांगली होती का? सांगली की काय सांगली? ज्ञानाचा लाड पुरव म्हणले. मी तुम्हाला आतापर्यंत काही मागलो काय नाही, मग आता मागलो, आता देवावच लागते. तेव्हा तथास्तु म्हणले. ते तू म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईन दान पसावो, येणे वरे ज्ञान देव, सुखिया झाला विठाला. अशा प्रकारे महाराज मध्ये मध्ये का सांगायला लागलं की हे बऱ्याचशा माणसांना असं काही माहिती नाही, हे गुढ असलेलं. इतकं करून त्या आईने आशीर्वाद देऊन निघून गेले. आई बाप सकाळ झाली, उठले, आमचा जागीच होता निवृत्त या ज्ञानोबा राय उठले. गडबड करू नको, उभं बस. सोफर उठला. बाबा कुठे गेले? आई कुठे गेली? करू नको, हे पत्र बघावं. कोणी बोलणार? शेवटी मुक्ताबाई होती.